गणेश नाईक साहेबांशी आम्ही चर्चा करणार आहोत। तेही आमचे नेते आहेत, त्यांनाही आम्ही समजून सांगणार आहोत की बाबा ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत असायला पाहिजे। पहिलाही 14 गावं होती। आताच आम्ही मागतो असं नाही, पहिलेही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत होती। आताही आपली नवी मुंबईत आहेत आणि त्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल, त्याच्यात कुठे शाश्वती नाही आहे। आम्हाला असं कुठे वाटत नाही की बाबा कामं होणार नाही, कामं होणार आहेत। आम्ही नाईक साहेबांशी चर्चा करू। याबद्दल माध्यमातून आपण पत्र द्याल का? गणेश नाईक साहेबांनी पत्र असं दिलेलं आहे की ही गावं जर या महापालिकेत समाविष्ट झालेली तर आम्हाला निधी देण्यात यावा। आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्याशी चर्चा करणार आणि ही गावं मूलभूत सुविधेसाठी आम्हाला निधी देण्यात यावा। त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही, पण ही गावं नवी मुंबई महापालिकेतच जातील, त्याच्याबद्दल कुठेही आम्हाला शंका नाही। मला असं वाटतं की 14 गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही आणि या 14 गावातील लोकांना अनेक वर्ष यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे। दोन्ही सत्ताधारी पक्ष या 14 गावातील लोकांचा फुटबॉल करतायत, ना धड महापालिकेत ना धड ग्रामीण भागात, असा आज या सत्ताधारी पक्षांनी या 14 गावातील नागरिकांची अवस्था करून टाकलेली आहे। रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे आणि ही जी 14 गावं विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही चट्ट्याबट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे, त्यांनी खरं तर या 14 गावांची वाट लावलेली आहे आणि 14 गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेलं आहे। ही विकास समिती बरखास्त करावी आणि 14 गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष ही जी समिती आहे 14 गाव विकास समिती, या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका, यांना हाकलून लावा गावातनं, कारण यांनी या 14 गावांची वाट लावलेली आहे असा माझा ठाम आरोप आहे। काय सांग किती हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही। तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे। सत्ताधारी पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलं आहे, त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर आहे त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना। कुठलाही फंड आलेला नाही, ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात। या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजर दाखवण्यासाठी होतो। माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे, हिला सर्व गावांनी याच्यावर बहिष्कार टाकावा। ही जी 14 गावं विकास समिती बनवलेली आहे याच्यात फक्त पक्षीय राजकारण चालतं, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करतायत। यांना बेदखल करा 14 गावातनं अशी माझी सर्वांना विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।